मित्रांनो, जसं घर बंद होणार तसंच मित्रांनो काहीतरी शॉकिंग न्यूज येणार. तशी शॉकिंग न्यूज आलेली आहे मित्रांनो. रुचिता आणि तन्वीमध्ये भांडण झालेलं आहे मित्रांनो. खरं तर ह्या तन्वीला काही गरजच नव्हती की तिथे जाऊन मध्ये बोलायची, कारण की मित्रांनो रुचिता आणि करण बोलत होते, त्याच्यात त्या दोघांमध्ये विषय चालू होता, काहीतरी वेगळाच विषय चालू होता. पण इथं तन्वी आली आणि फालतू बोलायचं नाही, हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही, तिने जाऊन मध्येच बोलली. त्याच्यामुळे वाद निर्माण झालेला आहे मित्रांनो. हा वाद एकदम म्हणजे एकदम डेंजर वाद निर्माण झालेला आहे, कारण की रुचिता हे मित्रांनो ऐकत नसते, कुणालाच ऐकत नाही. रुचिताने डायरेक्ट पहिलंच कालच स्टेजवरच भांडणं सुरू केली होती, पण रुचिताच्या हातामध्ये आता डायरेक्ट घरामध्ये आलेली आहे. आता रुचिता सोडत नसते मित्रांनो. खरं तर रुचिताच्या आणि करणच्या मध्ये तिला बोलायची गरज नव्हती. तन्वीची सरासर चुकी दिसते की तन्वीने येऊन मध्येच टपकली आणि तन्वीने येऊन मध्येच फालतू असं बोलली मित्रांनो. करण बोलत होता रुचिताला की विषय फालतू, म्हणजे त्यांचा वेगळाच विषय चालू होता की तो करण बोलला की फालतू असं काहीतरी शब्द, तर ती येऊन बोलते की मलाच तुम्ही फालतू बोललात. असं चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीला येऊन तुम्ही डायरेक्टली बोलताय की तुम्ही मलाच बोलताय. एकही दिवस झालेला नाहीये तर तन्वी भांडण काढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तन्वी पूर्ण बिग बॉस जर टिकली तर पूर्ण राडा करून टाकणार आहे. तन्वी स्वतःवर भांडणं ओढून घेते, कारण की तिनं ठरवून आलेले वाटतं की मला इथे जाऊन भांडणच करायचं आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही म्हणजे की तन्वीला गरजच नव्हती तिथे जाऊन भांडणं काढायची. बघूया आता आज संध्याकाळी काय होते आणि काय नाही ते. तोपर्यंत चला, बाय बाय.